DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे। सर्व राजकीय अंदाज धुळीस मिळवत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवत प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आहे। या विजयामुळे नाशिकच्या राजकारणातील समीकरणे बदलली असून राज्यभरात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या निवडणुकीत एकूण 619 मतदारांपैकी 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यापैकी 13 मते अवैध ठरल्याने विजयी कोठा 303 निश्चित करण्यात आला। मतमोजणीत गोकुळ गीते यांना तब्बल 357 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी नरेंद्र दराडे यांना 248 मतांवर समाधान मानावे लागले। त्यामुळे गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयावर शिक्कामोर्तब केला। प्रचारादरम्यान विविध राजकीय घडामोडी आणि चर्चांमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती। मात्र अंतिम निकालात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी बाजी मारत सर्व समीकरणे बदलून टाकली। निकाल जाहीर होता समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली आणि विजयाचा आनंद साजरा केला। गोकुळ गीते यांच्या या विजयामुळे नाशिकच्या राजकारणात अपक्ष शक्तीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांना नव्याने रणनीती आखावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।